नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग 56. काय आहेत हे? खरं खरं सांग आध्या, आमचे पेशन्स चेक करू नको. या औषधासाठी एवढी कशी वेडी तू? सम्राटने रागात तिच्या हाताला गच्च पकडून स्वतःकडे वळवले. आध्या बस शांत नजर झुकवून उभी होती. डोळ्यातील पाण्याचे थेंब जमिनीवर पडत होते. सम्राटने चिडून तिच्या हनुवटीला पकडून तिची मान वर केले. ती केविलवाणा त्याला बघू लागली. आयुर्वेदिक औषध आहेत, आपल्याला बाळ व्हावे म्हणून मी ट्रीटमेंट घेत आहे. त्या पार्वती काकी बोलल्या, याने फायदा होतो आणि मी लालची झाले. मला सेरोगेसीने नाही तर माझ्या उदरात वाढणारे आपले बाळ हवे होते सम्राट, म्हणून तुमच्या नकळत ट्रीटमेंट सुरू केले. हे हार्म नाही करणार मला, प्लीज मला यासाठी अडवू नका. आध्या केविलवाणा त्याला बघू लागली. तसे त्याची तिच्या गालावरची हाताची पकड सैल झाली. त्याने लगेच तिला मिठीत घेतले. ठीक आहे, नाही अडवत आम्ही. तिच्या कपाडावर ओठ टेकवून सम्राट बोलला. नकार देऊन त्याला तिची अपेक्षा हिरावून घ्यायची नव्हती. 1 आठवड्यानंतर आध्या रत्नाच्या रूममध्ये तिचा नाश्ता घेऊन आली. रत्ना, कसं वाटतंय? काही वेगळं फील होत आहे का? रत्नाचा नाश्ता झाला तसे आध्याने विचारले. विशेष असं फरक जाणवत नाही वहिनीसाहेब, रत्ना बोलली. बरं ठीक आहे, तू आराम कर. बोलून आध्या निघून गेली. भ्रूण प्रत्यारोपित करून 2 आठवडे झाले होते. या 14 दिवसात सगळ्यांनी रत्नाची खूप काळजी घेतली होती. रत्नाचे चेकअप झाल्यानंतर IVF सक्सेस झाले की नाही ते कळणार होते. डॉक्टर रत्नाला चेक करत होते तर इकडे आध्याचे हार्टबीट मात्र अनियमित पडत होते. खूप अस्वस्थ वाटत होतं तिला. सम्राटही काहीसा अस्वस्थ दिसत होता. डॉक्टरांच्या पाठी रत्ना बाहेर आली. त्यांना बघताच आध्याने तिला आधार देत एका खुर्चीवर बसवले. ठीक वाटत आहे? आध्याने रत्नाला जरा काळजीने विचारले. तिने होकारात मान हलवली. आध्याने तिला पाण्याची बॉटल दिली तसे तिने पाणी पिऊन घेतले. डॉक्टर? आध्याने अधीर होत विचारले. सॉरी दादासाहेब, वहिनीसाहेब, IVF फेल झाले. रत्नाच्या गर्भात भ्रूण वाढू शकले नाही, डॉक्टर बोलले. तसे रत्नाच्या डोळ्यात खाडकन पाणी जमा झाले. आध्या सम्राट शॉक झाले. पण डॉक्टर, आम्ही तर नीट काळजी घेतली रत्नाची, तुम्ही सांगितले डाएटसुद्धा, मग तरीही असं? आध्या काहीशी पॅनिक झाली. सम्राटने लगेच तिच्या हातावर हात ठेवले. असं होतो कधी कधी, तुम्ही काळजी करू नका, आपण परत एकदा ट्राय करू, होईल सक्सेस, डॉक्टर बोलले. मग आता बोलण्यासारखे तसेही काही उरलेच नाही, म्हणून सम्राट, आध्या, रत्ना बाहेर निघून गेले. माफ करा वहिनीसाहेब, पण मी काहीही केले नाही. तुम्ही जसे सांगत होता तसेच मी स्वतःची काळजी घेत होते. हे कसे झाले नाही कळले नाही मलाही. विश्वास ठेवा माझ्यावर. रत्ना रडतच आध्याला बोलली. तिला अगदीच भीती वाटू लागली. सगळे तिलाच दोष तर देणार नाही ना? रत्ना, अगं यात तुझी काही चूक नाही, घाबरू नको. बरं, यानंतर तुला कशाचीही गरज पडली आम्हाला सांग आणि तुझ्या मुलाची काळजी घे. आध्याने तिचे दुःख लपवत रत्नाला समजावले. तिघेही हॉस्पिटलच्या बाहेर निघाले. सम्राट पार्किंगमधून कार आणायला गेला तर आध्या विचारात हरवलेली. संध्याकाळची वेळ, परतीला जाणारा सूर्य, पण तरीही त्याची किरणे प्रखर होती. काहीशी उन्हातच उभ्या असलेल्या आध्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या तर डोकंही जड झाले. डोक्याला हात लावून ती खालीच बसली आणि काही काळाच्या आत जमिनीवर कोसळली. दूरवर बघत असलेल्या रत्नाची नजर आध्यावर पडली तसे ती घाबरली. वहिनीसाहेब, वहिनीसाहेब, खाली बसून ती आध्याला आवाज देऊ लागली, पण तिचा काही रिस्पॉन्स नाही. हॉस्पिटलमधील लोकही आता त्यांच्या भोवती गोळा होऊ लागले. वहिनीसाहेब, अरे कोणीतरी डॉक्टरला बोलवा, स्ट्रेचर घेऊन या. ओ बाई, चेहऱ्यावर पाणी शिंपडा त्यांच्या. गर्दीतून वेगवेगळे आवाज येऊ लागले. तसे रत्नाने तिच्या जवळ असलेल्या बॉटलमधील पाणी ओंजळीत घेत आध्याच्या चेहऱ्यावर शिंपडले. एवढ्या वेळात तर वॉर्ड बॉय स्ट्रेचर घेऊन आला. आध्याला हलकी जाग येऊ लागली. वहिनीसाहेब, तुम्ही ठीक आहात? या स्ट्रेचरवर पडा, कोणीतरी बोलले आणि ग्लानीत असलेली ती रत्नाच्या मदतीने तिच्याही नेक कळत स्ट्रेचरवर पडली.
स्ट्रेचर वेगाने कॅज्युअल्टीच्या दिशेने घेऊन गेले. डॉक्टरही लगबगीने बाहेर आल्या. त्यांनी लगेच नर्सला सलाईन स्ट्रीप लावायला सांगितले आणि त्या तिला चेक करू लागल्या. रूममधील थंड वातावरणाने तिला बरं वाटून गेले. आद्या हळूहळू शुद्धीवर आली. काय होत आहे तुम्हाला? डॉक्टरने विचारले. आय डोंट नो डॉक्टर. अचानक चक्कर आली. आद्या हळू स्वरात बोलली. सिस्टर, डॉक्टर सुनिधीला बोलवा. डॉक्टर बोलल्या. तसे सिस्टर लगबगीने बाहेर निघून गेली. सम्राट कार घेऊन आला तर आद्या रत्ना तिथे नव्हतेच. आता ह्या कुठे गेल्या? पुटपुटत सम्राटने आद्याला कॉल लावले. आद्याने नजरेने रत्नाला खुणावले. हॅलो दादासाहेब, वहिनीसाहेबांना आपत्कालीन विभागात ॲडमिट केले, रत्ना बोलली. व्हॉट? आम्ही आलो, बोलून सम्राट कारमधून उतरून पळतच कॅज्युअल्टीच्या दिशेने पळाला. दरवाजा उघडले तशी हाताला सलाईन स्ट्रीप लावलेली, बेडवर डोळे मिटून पडलेली ती त्याच्या नजरेस पडली. आद्या, दरवाज्यातून आवाज देतच बेडवर झोपलेल्या तिच्याकडे पळतच सम्राट गेला. तिचे हात पकडून सम्राट काळजीने तिला बघू लागला. आद्याने हळूवार डोळे उघडले. काय झाले होते तुला? सम्राटने कातर स्वरात विचारले. काही झाले नाही, थोडीशी चक्कर आली, आद्या गालात हसत बोलली. आम्ही बोललो ना तुला स्ट्रेस घेऊ नको, तरी तुझे तेच. काय एवढी केअरलेस झाली तू? सम्राट उपड्या हाताने त्याचे डोळे पुसत हलके चिडत बोलला. तुम्ही आहात ना काळजी घ्यायला, आद्या हसून बोलली. तसे त्याने त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. दादासाहेब, पाठीमागून आवाज झाला तसे सम्राट आद्याच्या उशाजवळ आला. डॉक्टर सुनिधी आद्याला चेक करू लागल्या. तुम्हाला असे कधीपासून होत आहे? डॉक्टरने विचारले. तशी आद्या त्यांना गोंधळून बघू लागली. आजच झाले डॉक्टर. अतिविचार करत असतेही आद्या काही बोलेल त्याआधीच सम्राट नाराजीच्या सुरात बोलला. आणखी काय होतोय? म्हणजे उलटी, भोकणं लागणे, मळमळ, हलके फीवर असं काही होत आहे का? डॉक्टर बोलले. तशी आद्या आठवण्याचा प्रयत्न करू लागली. डोंट टेक स्ट्रेस, सगळं नॉर्मल आहे. आपण पहिले तुमच्या काही टेस्ट करून घेऊ, डॉक्टर बोलल्या. त्याने लगेच सिस्टरला बोलावून घेत काही सूचना दिले तर सम्राट आद्या मात्र गोंधळून गेले. सिस्टरने आद्याचे ब्लड, युरिन सॅम्पल घेतले. अर्धा तासाने आद्याची सलाईन संपली. तोपर्यंत तिचे रिपोर्टही आले. सलाईन लावल्याने थोडी तरतरी आली होती तिला. डॉक्टरांनी दोघांना परत त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले. डॉक्टर, सम्राटने दरवाजावर नॉक केले. दादासाहेब या, डॉक्टर हसतच बोलले. आद्या सम्राट त्यांच्या पुढ्यात बसले. हे तुमचे रिपोर्ट. डॉक्टरांनी हसतच आद्याच्या पुढ्यात रिपोर्ट ठेवले. आद्याने गोंधळून रिपोर्ट हातात घेतले. त्याआधी सम्राटने तिच्या हातातून ओढून घेत वाचू लागला. पहिले घाबरलेल्या त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आता मात्र बदलले. त्याच्या डोळ्यात पाणी जमा झाले. हाताची मूठ आपसूक तोंडावर गेली. आद्या गोंधळून त्याला बघू लागली. काय आहे रिपोर्टमध्ये? आद्याने जरा घाबरत विचारले. तसे भानावर येत सम्राटने तिला बसल्या जागेच गच्च मिठी मारली. थँक्यू बायको, थँक्यू सो मच. आम्ही शब्दात सांगू शकत नाही आम्ही किती खुश आहोत. जगातील सगळ्यात बेस्ट न्यूज दिलीस तू आम्हाला, सम्राट भाऊक होत बोलला. पण त्याच्या बोलण्याने ती अधिकच गोंधळली. सम्राट, आद्याने त्याच्या पाठीवर हात फिरवले. तसा तो बाजूला होत डोळे पुसत हसतच तिला बघू लागला. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनीसाहेब, तुम्ही आई होणार आहात, डॉक्टर हसतच बोलल्या. तसे आद्याने टेबलवर असलेले रिपोर्ट उचलून अधाशासारखी वाचू लागली. रिपोर्ट वाचून तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. नेमके तिला कसे रिॲक्ट करावे कळतच नव्हते. सम्राट, मी आई? तुम्ही बाबा? आपण आई बाबा? सम्राट, आद्या हसत रडत कसे तरी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. तोंडातून धड शब्दही फुटत नव्हते. सम्राटने हसतच होकारात मान हलवली. हे मिरॅकलच समजावं लागेल. कुठे एकीकडे IVFचे फेल होणे आणि दुसरीकडे वहिनीसाहेब स्वतः प्रेग्नेंट असणं. देवाची लीला असणारी.
त्यालाही तुमचे दुःख बघवले गेले नसेल, डॉक्टर बोलल्या. त्यावर दोघांनी स्माईल केली. डॉक्टरांनी आध्याची सोनोग्राफी टेस्ट केले. सगळं ठीक होते. काही औषधं, हेल्दी डाएट चार्ट आणि बेड रेस्ट सुचवले. शेवटी नाही म्हटलं तरी काही अंशी तिचे गर्भाशय कमजोर होतेच. दोघे खुशीतच घरी गेले. सोबत रत्नाही होतीच. दोघांचे उजाळलेले चेहरे बघून सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. पण जेव्हा कळले आद्या स्वतः प्रेग्नेंट आहे, तेव्हा मात्र वाड्यावर उत्साहाचे वातावरण होते. दुसऱ्या दिवशी सगळे देवदर्शनाला गेले. घरी परतताना आध्याने पार्वती काकूची भेट घ्यायची इच्छा व्यक्त केली. मग काय, सम्राट आणि ती वस्तीमध्ये गेले. आध्याचे वस्तीमध्ये येणे तर कॉमन होते, पण सम्राट बऱ्याच वर्षांनी आला होता. त्याला बघताच आसपासच्या घरचे सगळे लोक जमा झाले. सगळे हात जोडून दोघांना अभिवादन करू लागले, तर दोघेही त्यांना. सम्राट लोकांशी बोलत होता तर आद्या पार्वती काकीला भेटायला गेली. काकी. दारात उभी राहून आद्याने पार्वतीला आवाज दिले. तसे घरातून हात पुसतच पार्वती काकी बाहेर आल्या. आता ग बय्या, वहिनीसाहेब तुम्ही या ना, आत या. पार्वती काकी हसतच बोलल्या. आद्या आत येत पहिले त्यांच्या पायात झुकली. तसे काकी एक पाऊल मागेच झाल्या. वहिनीसाहेब, अहो काय करताय तुम्ही, हे पाप आहे. पार्वती काकी खजील स्वरात बोल्या. काही पाप नाही होत काकी, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. आज तुमच्यामुळे जगातील सगळ्यात मोठे सुख माझ्या पदरी पडले. आद्या त्यांचे हात तिच्या डोक्यावर ठेवत बोलली. तसे पार्वतीच्या डोळ्यात पाणी दाटून आले. सुखी राहा बाळा, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. पार्वती काकी डोळ्याला पदर लावत बोलल्या. आद्याने त्यांनाही खुशखबर दिली. त्यांनीही देवाचे आभार मानले. शेवटी आद्याने लोकांसाठी आजवर जे काम केले त्यांचे आशीर्वाद तिच्या पाठीशी होतेच. देवही चांगल्या माणसाची काही काळ परीक्षा घेत असतो. जो त्या परीक्षेत टिकून राहतो, उशिरा का असेना, त्याचे फळ त्याला नक्कीच मिळतात. आद्याला आता 7वा महिना सुरू झालेला. सम्राट तर त्याची सगळी हौस मौज पूर्ण करत होता. तिच्या पहिल्या महिन्यापासूनचे त्याने फोटो काढून घेतले होते. सगळे तिची खूप काळजी घ्यायचे. सम्राट तर ती काही बोलायच्या पहिलेच खाण्यापिण्याचे तिच्या आवडीच्या वस्तू घेऊन यायचा. आणि एवढेच नाही तर जबरदस्ती तिला खाऊही घालायचा. का तर त्याच्या बाळाची इच्छा झाली. आद्या अक्षरशः वैतागून गेली होती, पण त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहिले की सगळं विसरून जायची. तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम अगदीच उत्साहात पार पडला. बेबी शॉवरचे फोटोशूटही करून घेतले. वाड्यात, वाड्याबाहेर, एखाद्या रम्य ठिकाणी, गार्डनमध्ये वेगवेगळ्या लुकमध्ये त्यांचे फोटोशूट झाले. संध्याकाळी सम्राट लवकरच वाड्यावर आला. त्याच्या हातात कशाचे तरी बॉक्स होतेच. सगळे हॉलमध्ये बसून तरी तो त्याच्याच घाईने रूमच्या दिशेने निघाला. सम्राट, जानकीबाईने आवाज दिले तसा त्याने हातातील डब्बा पाठीमागे लपवला. हा आई. सम्राट इकडे तिकडे बघू लागला. आज काय स्पेशल घेऊन आलात, हसू लपवत जानकीबाईने विचारले. तसे सगळेच गालात हसले. ते मिठाई 3 दिवसा पहिले आद्या बोलली होती. कामाच्या नादात आम्ही आणायचे विसरलो. सम्राट ओशाडून बोलला. बरं बरं, जा खाऊ घाला त्यांना, जानकीबाई बोलल्या. तसा 1 मिनिटाच्या आत तो त्याच्या रूममध्ये पोहोचलाही. किती खुश आहे ना सम्राट, नजर नको लागायला. जानकीबाईने स्वतःच्याच डोक्यावर बोटं मोडली. बघितले का सक्षम, काहीतरी शिका जरा तुमच्या लहान भावाकडून. कधी कधी बायकोसाठी कामातून वेळ काढावा लागतो, अहिल्याबाई बोलल्या. तसे कुठलीशी फाईल वाजत असलेल्या सक्षमने साक्षीला पाहिले तर ती गाल फुगवून त्यालाच बघत होती. हो आई, आम्ही आजच साक्षीला डिनरला घेऊन जातो, चालेल ना साक्षी, सक्षम बोलला. तसे साक्षी खुश. सम्राट रूममध्ये आला तर आद्या बेडवर बसून कसलीशी बुक वाचत होती. तो चोर पावलाने तिच्या जवळ आला. त्याने तिच्या बुकमध्ये डोकावून पाहिले आणि गालातच खट्याळ हसला. बायको, आवाज बदलून सम्राटने आवाज दिले. आ. घाबरून आद्याच्या हातातील बुक हवेत उडाली तर तोंडातून किंकाळी बाहेर पडली. कारणही तसेच. बिचारी मन लावून कसलीशी जासूसीवाली स्टोरी वाचत होती. अगदीच रंगात आलेली. स्टोरीतील जासूस लपतछपत एका घरात गेला. सगळीकडे अगदीच शुकशुकाट, अगदीच भीतीदायक शांती होती तिथे. त्याने हळूच एका रूमचा दरवाजा उघडले. तसे दरवाजा कटकट करत आवाज पूर्ण घरभर घुमला. त्याने पुढे पाऊल टाकलेच की कोणीतरी त्याच्या शोल्डरवर हात ठेवले आणि इकडे सम्राटने तिला आवाज दिले. छातीवर हात ठेवून ती घाबरून सम्राटकडे बघू लागली.
ही काय पद्धत झाली सम्राट, घाबरले ना मी, आद्या चिडून बोलली. ओ, माझी बेबी पण घाबरले का? तिला एक साईड मिठीत घेत त्याने तिच्या पोटावर हात ठेवले आणि आद्या चिडून त्याला बघू लागली. उठा उठा माझ्या जवळून, बिलकुल मला टच करायचे नाही तुम्ही, त्याच्या मिठीतून दूर होत आद्या बोलली. अरे असे का? आम्ही आमच्या बेबीच्या जवळ येणार नाही असे कधी झाले आहे का? हो ना बेबी, बाबा खूप प्रेम करतात त्याच्यावर, सम्राट तिच्या पोटावर हात ठेवून बोलला आणि आतून बेबीने किक केले. पाणावलेल्या डोळ्यांनी आद्या त्याला बघू लागली. हे बघ, बेबीला पण माझे त्याच्याजवळ असणे आवडते, तू विनाकारण आम्हाला दूर करू नको हा आद्या, सम्राट बोलला. बरं हे घे, आम्ही तुझ्यासाठी तुझी फेवरेट मिठाई घेऊन आलो. मिठाईचा डब्बा उघडून सम्राटने एक मिठाई घेत तिच्या तोंडाजवळ नेले. मला नको आहे, आद्या हाताची घडी घालून चिडून बोलली. अरे तूच तर बोलली ना तुला मिठाई खायची, मग आता काय झाले? हे बघ आद्या, आमच्या बेबीची इच्छा अशी मारू नकोस, सम्राट बोलला. तुम्ही खूप बदलले सम्राट, हे बेबी आले तेव्हापासून तुम्हाला फक्त तेच महत्त्वाचे आहे. मी तर कधी तुम्हाला दिसतच नाही. मला काय हवे ते तुम्ही बघत नाही, फक्त तुमच्या बेबीला काय हवं काय नको ते बघत असता, आद्या कातर स्वरात बोलली. तसे सम्राट गालातच हसला. कोण म्हणते बायको तू आम्हाला महत्त्वाची नाहीस? बेबी तर फक्त निमित्त आहे, त्यानिमित्ताने आम्ही सतत तुझ्या आसपास असतो, तुझे लाड पुरवतो, तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. नाहीतर मोठ्या आईने किती नियम बनवले होते, तब्बल 2 महिने आम्हाला तुझ्याजवळ येऊ सुद्धा दिले नव्हते. का तर आम्ही तुला त्रास देऊ नये, आणि आम्ही जे वेगवेगळ्या वस्तू खायला घेऊन येतो ते फक्त तुझ्यासाठी, सम्राट तिचे हात हातात घेत त्यावर ओठ टेकवून बोलला. तसे आद्या गालातच खुदकन हसली. ती लगेच त्याच्या मिठीत शिरली. सकाळपासून आद्या काहीशी अस्वस्थ होती, पोटात हलकेसे दुखत होते तर चेहराही उतरलेला. पोटावर हात ठेवून हळूवार पावले टाकत ती खाली आली तर हॉलमध्ये कुणीही नव्हते. वहिनी साहेब, अहो खाली कशाला आलात? काही हवं होते तर बोलवायचे ना. अचानक बाहेरून आत येणाऱ्या मीनाची नजर तिच्यावर पडली. तसे पडतच ती आद्याजवळ येत तिचे हात पकडले. मीनाच्या मदतीने आद्या डायनिंगच्या खुर्चीवर बसली. थोडं अस्वस्थ वाटत होतं म्हणून आले. बरं मीनाताई, काहीतरी खायला द्या, खूप भूक लागली, आद्या जरा धापा टाकत बोलली. तुम्हाला बरं वाटत नाही आहे का वहिनी साहेब? चेहरा बघा कसा ओढल्यासारखा दिसतो, मीना तिचे निरीक्षण करत काळजीने बोलली. माहीत नाही का पोटात हलकं दुखत आहे, आद्या बोलली. अगं बाई, वहिनी साहेब नुकतेच 9 पूर्ण झाले, असे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्ही इथे बसा, मी मोठ्या बाईसाहेबांना बोलावून आणते, मीना बोलली. जाताना तिने दुसऱ्या मेडला आद्यासाठी हलकं जेवण द्यायचे सांगून गेली. आद्याचे जेवण झाले तशी ती हॉलमध्ये येऊन बसली. हळूहळू तिच्या पोटातील दुखणे वाढले. तशी ती पोटाला हात लावून सोफ्यावर आडवी झाली. आता तिचे हळूवार कडवडणे सुरू झाले. आद्या, अरे बापरे, यांना कडा सुरू झाल्या की काय? वीर, आद्याला कडवडताना बघून अहिल्याबाईने वीरला आवाज दिले. तसे लगबगीने वीर खाली आला. सम्राटला फोन करा, आपल्याला हॉस्पिटल जावं लागेल, अहिल्याबाई बोलल्या. तसे वीरने सम्राटला कॉल केले. महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असलेल्या सम्राटने वीरचा कॉल बघून पहिल्याच रिंगमध्ये कॉल रिसीव्ह केले. सगळं ठीक आहे आद्या? कॉल रिसीव्ह करताच सम्राटने विचारले. खरे तर 9वा महिना सुरू झाला तेव्हापासून सम्राटने वीरला घरीच राहायला सांगितले होते. सगळे कामाच्या निमित्ताने बाहेर असले आणि वेळेवर काही इमर्जन्सी आले तर कोणीतरी घरी असावा हा उद्देश. भाभीला आम्ही हॉस्पिटल घेऊन जात आहोत, तुम्ही तिकडेच या, बोलून वीरने कॉल कट केला. तसे मीटिंग कॅन्सल करून सम्राट हॉस्पिटलच्या दिशेने निघून गेला. आद्याला आधार देत तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. इकडे मीना आणि घरातील काही मेड मंदिरात निघून गेल्या. आद्याला ॲडमिट केल्याची बातमी हळूहळू गावात सगळ्यांना कळले. सगळे त्यांच्या परीने आद्या आणि बाळाच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना करू लागले तर कोणी देवाला नवसही बोलले. सगळ्यांच्या प्रार्थनेचा असर की काय, डिलेव्हरीतून आद्याची सुखरूप सुटका झाली. बाळही सुखरूप होते. 1.5-2 महिन्याने बाळाचे धुमधडाक्यात बारसे करण्यात आले. पूर्ण कोल्हापूरची जनता बारशाला उपस्थित होती. 5 वर्षानंतर
सकाळी 5:30चा अलार्म वाजला तसे हात लांबवून तिने अलार्म बंद केले. ते उठून बसणारच की त्याने तिच्या पोटावर हात प्रेस करत जवळ ओढले. सम्राट, काय करताय? सोडा बघू मला. आद्या काहीशी गालात हसत त्याचे हात पोटावरून दूर करू लागली. एवढी काय घाई आहे? आज संडे, सगळ्यांना सुट्टी आहे. त्याचा झोपाळलेला पण तेवढाच लाडीक स्वर तिच्या कानावर पडला. संडे आहे पण मला उठावं लागेल, कारण तर तुम्हाला माहीतच आहे. त्याच्याकडे वळून बघत आद्या बोलली. कारण काहीही असो, पण आज आम्ही तुला जाऊ देणार नाही. कधीतरी आमच्यासाठी थोडासा वेळ काढत जा. सम्राट तिच्या कानावर हळूवार ओठ फिरवत मानेवर किस करू लागला आणि आद्या ती त्याच्या स्पर्शात हरवून गेली. आज एवढे वर्ष झाले लग्नाला, पण दोघातील प्रेम तसुभरही कमी झाले नाही. उलट देवाने त्यांच्या प्रेमवेलीवर सुंदरसे फूल दिले होते. नुकतेच एकमेकांपासून दूर झालेले दोघेही थकून एकमेकांच्या मिठीत विसावलेच होते की दरवाजा नॉक करण्याचा आवाज आला. तशी दोघांची धांदल उडाली. जमिनीवर अस्ताव्यस्त पसरलेले कपडे दोघांनी घाईने अंगावर चढवले. केस सावरत आद्याने जरा बिचकतच दरवाजा उघडले तर दारात तो उभा होता. कमरेवर हात ठेवून तिच्याकडे रोखून बघत आद्याने लगेच नजर झुकवली. हे काय आद्या? तू मला प्रॉमिस केलेले आज गार्डनमध्ये मला तू घेऊन जाणार होती ना, मग तू अजूनही झोपून आहेस? जरा म्हणून तुला माझी काळजी नाही. त्याच्याकडे रोखून बघत तो 4-5 वर्षाचा जीव रागाने तिला बोलू लागला. आद्या त्याला बघतच राहिली. येलो कलर टी शर्ट, ब्लू हाफ पॅन्ट, अगदीच गोरा आणि दिसायला खूप क्यूट. छोटासा तो, पण त्याच्या बोलण्याने मोठ्या मोठ्यानं गप्प बसवायचा. वीक, आई आहे ती तुझी, शब्द जरा जपून. सम्राट त्याच्याकडे रोखून बघू लागला. नो, ते आद्या आहे माझी. मी काहीही बोलेन, तुम्ही आमच्यामध्ये बोलायचे नाही. वीक बेडवर चढत त्याला टशन देत बोलला. आद्या कसंनुसं हसत सम्राटकडे बघू लागली तर सम्राट तिला रागाने. ती आमची बायको आहे, कळलं? सम्राट चिडून त्याच्या लेकाला बोलला. तरीही तुमच्या आधी आमचा अधिकार आहे तिच्यावर, कळलं? वीक त्याच्यासमोर बोट नाचवून चिडून बोलला. सम्राट, वीक, तुम्ही दोघे शांत बसणार का? सॉरी वीक, आईला आज जागच आली नाही. नेक्स्ट टाइम पक्का जाऊ. तू जा बघू खाली, मी येतेच आवरून. दोघातील नेहमीचेच होणारे वाद बघून कंटाळलेली आद्या मध्येच बोलली. तसे सम्राटकडे चिडका कटाक्ष टाकून वीक पाय आपटत बाहेर निघून गेला तर आद्या हाताची घडी घालून सम्राटला रागाने बघू लागली. काय हे सम्राट? अहो, मुलगा आहे तो आपला, किती पॉझिटिव्ह होताय. आपल्याच मुलावर कोण जडतो? आद्या आता हसतच बोलली. ते काहीही असो, पण तुझ्यावर फक्त आमचा अधिकार आहे. तू फक्त आमची आहेस, कळलं? तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढत सम्राट तिच्या डोळ्यात बघत बोलला. तर आद्याही त्याच्या डोळ्यात हरवली. एवढ्या वर्षानंतरही सम्राट त्याच्या बायकोसाठी तेवढाच पॉझिटिव्ह होता. दोघांचे नाते अगदीच प्रेमाने बहरले होते. कधी रुसवे फुगवे व्हायचे, पण एकमेकांना सांभाळूनही तेवढेच घ्यायचे. या घरात एक काम नीट होत नाही, जो तो त्यांच्या कामात बिझी. मीना, नाश्ता तयार झाला का? साक्षी, आद्या, या घरात अजिबात कुठले नियम राहिले नाही. अहिल्याबाई त्यांच्या दोन्ही सुनांना आवाज देत मोठ्याने बोलू लागल्या. मोठी आई, आता तरी तुमच्या तोंडाला शांती असू द्या. आणखी किती वर्ष या मोहिते पाटलांच्या घरावर तुमचे नियम लादणार आहात? बस झाले नियम, आता तरी सुधारा. एक एक पायरी उतरत अहिल्याबाईकडे बघत तो बोलला. तसे हॉलमध्ये बसलेले आबासाहेब, सक्षम, रघुनाथराव, जानकीबाई तोंडावर हात ठेवून हसायला लागले. अहिल्याबाईने सगळ्यांकडे रागीट कटाक्ष टाकले. तसे आबासाहेबांनी डोळ्यापुढे पेपर धरला तर सक्षमने फाईल. रघुनाथराव आणि जानकीबाई गोंधळून आपापसात काहीतरी बोलायला लागले. अहिल्याबाई सगळ्यांकडे नाराजीत बघू लागल्या. बघितले मोठी आई, आता तुम्हाला कोणीच घाबरत नाही. तुमचे राज्य गेले आता. फिदे फिदे हसत वीक बोलला आणि याच नादात त्याचा पायरीवरून तोल गेला आणि तो पडला. तसे सगळेच त्याच्या दिशेने धावले. तुम्हाला कितीदा सांगितले विक्रम, नीट सांभाळून पायऱ्या उतरत जा. लागले ना तुम्हाला? अहिल्याबाई काळजीने कातर स्वरात बोलल्या. विक्रम त्यांना बघतच राहिला. एवढ्याने आम्हाला काहीच होत नाही मोठी आई. वाघ आहोत आम्ही. छोट्या मोठ्या गोष्टीने आम्ही घाबरत नसतो. विक्रम काहीसा गालात हसत बोलला. तसे सगळे आश्चर्याने त्याला बघू लागले. वीत, वीत, एक नाजूकसा गोड आवाज कानावर पडला. तसे विक्रमच्या ओठावर हसू फुलले.
राध्या, आध्या सम्राटची परी राध्या. तो लगेच तिच्याकडे पडत गेला. दोघेही हातात हात घालून पडतच अंगणात खेळायला गेले. देवाने आमचे ऐकले. आमचा विक्रम परत एकदा प्रेम घेऊन आमच्या आयुष्यात आले. अहिल्याबाई डोळ्याला पदर लावत बोलल्या. त्याच वेळेला सम्राट आध्या आवरून खाली आले. अगदीच बरोबर बोलल्या आई. आमचे विक्रम भाईच आहेत हे. तसेच बोलले, तसा स्वभाव. मागच्या जन्मात अर्ध्यावर सोडून गेलेले त्याच्या हिशाचे प्रेम द्यायला आणि घ्यायला परत आले आपल्या सगळ्यांमध्ये. स्वरा आत येत बोलली. तिच्यासोबत हर्षलही होता. 2 वर्ष झालेली दोघांच्या लग्नाला. आद्याने सम्राटकडे पाहिले तर तोही काहीसा गालात हसत होता. डोळे हलके पाणावले होते. त्याने हळूच तिचे हात हातात घेतले. तसे आद्यानेही पकड घट्ट केली. दोघेही अंगणात खेळत असलेल्या विक्रमला समाधानाने बघू लागले. या सगळ्यांचे बोलणे ऐकत असलेली सावी मात्र चिडली. हां, आता तुम्हाला तेच महत्त्वाचे आहेत. आमच्यावर तर कोणी प्रेमच करत नाही. सगळे त्या विकवर प्रेम करतात. 6-7 वर्षाची सावी गाल फुगवून बोलली. अरे माझे बाळते, आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतो. आमचे पहिले बाळ आहेस तू शोना. आद्याने तिला उचलून घेत तिच्या गालावर ओठ टेकवले. तसे एक एक करून सगळेच तिचा लाड करू लागले आणि सावी बेबी खुश. काही दिवसानंतर तब्बल 5 महिन्यापासून सुरू असलेल्या एका TV चॅनलवर आयोजित डान्स शोचा आज ग्रँड फिनाले होता. स्टेज लाईटने अगदी झगमगत होता. सगळे मान्यवर त्यांच्या VIP खुर्चीवर बसून होते, तर जजही हजर होते. सगळीकडे फायनलिस्टचे पोस्टर पकडून त्याच्या नावाचा जयघोष सुरू होता. फायनलिस्टचे नातेवाईकही आले होते. शेवटी कार्यक्रमाला सुरुवात झाली. अँकर त्यांचे काम करत होते. मध्ये जोक मारायचे. मध्ये स्पेशल गेस्टचा परफॉर्म होत होता. सगळ्या फायनलिस्टमध्ये जिंकण्याची चढाओढ होती. सगळे एक से बडकर एक डान्सर होते आणि शेवटची फायनलिस्ट स्टेजवर आली. तिला बघताच टाळ्या शिट्यांचा आवाज आला. तिने डान्सची पोज घेतली. बाकी लाईट बंद झाले. फक्त एक फोकस लाईट तिच्यावर स्थिरावला. सगळ्यांच्या नजरा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आणि म्युझिक सुरू झाले. ती हळूवार सराईतपणे गाण्याच्या तालावर नाचू लागली. सगळे श्वास रोखून तिचे डान्स बघत होते. तिचे एक्सप्रेशन, तिच्या मूव, तिच्या अदा बस समोरच्याला घायाळ करायला पुरेसे होते. तिचे डान्स संपले तसे ऑडियन्सच नाही तर आलेले गेस्ट, जज सगळे उभे राहून टाळ्या वाजवू लागले. रिझल्ट अनाऊन्स झाले आणि ती अपेक्षेप्रमाणे विनर झाली. पूर्ण देशाने तिला खूप सपोर्ट केले. सगळीकडे बस तिचे नाव गुंजत होते. वीणा, वीणा. हातात विनरची ट्रॉफी, डोळ्यात पाणी. अभिमानाने उंच झालेल्या तिच्या ताटमानेने सगळ्यांना बघत होती ती. ते म्हणतात ना, कलेला कशाचेच बंधन नसते. ना रंग, ना रूप, ना जाती, ना धर्म, ना कर्म, ना अमिरी, ना गरिबी. बस याच कलेने तिला जगण्याची दिशा दाखवली. हो, ती आपलीच रवीना. या 5-6 वर्षात तिने स्वतःला डान्समध्ये झोकून दिले. बस तिचा एकच उद्देश, डान्समध्ये करिअर करायचे. कुठे समाजात हिणल्या गेलेली, विकृत पुरुषांकडून चिरडून निघालेली ती लोकांच्या गळ्यातील ताईत झाली होती. स्टेजवरूनच तिला मागे ऑडियन्समध्ये बसलेले आद्य सम्राट भैरवी रुद्र दिसले आणि ती पडतच त्यांच्या जवळ आली. वहिनी साहेब, तुम्ही आलात? मला खरंच विश्वासच बसत नाही. तुम्ही खरंच आलात? वीणा समाधानाने सम्राट आद्याकडे बघू लागली. डोळे आनंदाने भरून आले. कॉंग्रॅच्युलेशन्स वीणा. आद्याने हसतच तिच्यासमोर हात केले. पण ती वेडी आद्याच्या पायात बसली. वीणा, अगं काय करतेस? आद्या ओशाळून इकडे तिकडे बघू लागली. तिने लगेच वीणाच्या शोल्डरला पकडून उभे केले. सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर टिकलेल्या आणि कॅमेराही त्यांच्याकडेच वळला. रवीना, अगं. आद्या बोलतच होती की रवीना 6 वर्ष पहिलेच मेली वहिनी साहेब. मी वीणा आहे, तुम्ही आणि भैरवी दीदीने तयार केलेली. आणि मी काही वेगळे केले नाही. मी माझ्या देवाच्या पाया पडले. आज मी जे काही आहे फक्त तुमच्यामुळे. तुमची छोटीशी मदत का केली? तुम्ही तर मला त्या दलदलीतून काढून या सुंदरशा जगात घेऊन आलात. पैसा तर खूप पाहिले वहिनी साहेब, पण मान, या मानसाठी खूप तरसले. त्या वरच्या देवाने मला दलदलीत ढकलले माझे वाईट नशीब लिहून, तर तुम्ही मला त्यातून बाहेर काढलात आणि चांगले नशीब तयार केले. तुमचे आभार मानावं तेवढे कमी आहे. खूप खूप धन्यवाद वहिनी साहेब. तुम्ही मला पहिले का नाही भेटलात? मी त्या ठिकाणी गेलेच नसते. रवीना कातर स्वरात बोलली. वहिनी साहेब, ही ट्रॉफी तुमच्यासाठी. रवीनाने हसतच ट्रॉफी तिच्या पुढे पकडले. तसे आद्याने तिच्या हातातून ती विनिंग ट्रॉफी घेतली. तिचा ऊर अभिमानाने भरून आला.
अशीच प्रगती करत राहा. बरं तू जा, तुला बोलावत आहेत. आत्याने हळूच तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलली. तसं रवीना हसतच स्टेजवर निघून गेली. मोठमोठ्या सेलिब्रिटीसोबत तिचे फोटो काढत होते. काहींनी तिला फिल्म ऑफर केले. इथून सुरू झाली रवीनाच्या नवीन अध्यायाची सुरुवात. सगळ्यांच्या आयुष्यात एक आशेचे किरण बनून आलेले सम्राट अध्या नशिबाने गाठ बांधली त्यांची आणि एकमेकांच्या सोबतीने सुखादुःखाचे क्षण जगत सगळ्यांचे दादासाहेब वहिनीसाहेब बनून सगळ्यांच्या हृदयावर कायमचे राज्य करू लागले. समाप्त. मग कशी वाटली स्टोरी? सगळ्यांना आवडली असेल अशी अपेक्षा करते. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रवीनाच्या आयुष्यात पुढे काय काय घडलं जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तसं कमेंटमध्ये सांगा. लवकरच भेटू नवीन कथेसोबत. धन्यवाद.